शट अप. ऐश्वर्या मॅडम, ते ॲक्च्युली बाहेर. काय समजतेस तू स्वतःला? काय समजतेस? माझ्या अगेन्स्ट केलीस, माझ्याच घरात माझ्याशी गद्दारी केलीस. गोड ते तुला आणि तिखट मला. हा रूल फॉलो करणार आहेस तू? ते पण माझ्या बाबतीत ऐश्वर्या मिळून देईल असं करणार आहेस तू? तुला ना माझी जागा घ्यायला जन्म पण कमी पडतील ग. ऐश्वर्या मॅडम, माझं ऐका. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अशी वेळ आली होती माझ्यावर. सगळ्यांसमोरचा तुमची बाजू घेतली असती ना मी, ह्या घरात राहता आलं नसतं मला. आणि तसंही आपला हिशोब आता चुकता झालाय. रामनवमीच्या दिवशी तुम्ही काय केलं होतं आठवत आहे ना तुम्हाला? आता जर दादाची चूक असती ना तर मी तुमचं म्हणणं मान्य केलं असतं, पण इथे दादाची चूकच नाहीये, चूक तर अस्मीची आहे. मॉम, अस्मीची चूक. सगळ्यांसमोर तुम्ही स्वतःची बाजू सेफ करून घेतली, तेच आज मी केलंय. आणि तसंही मला तुम्हाला डेमो दाखवायचा होता. नाही म्हणजे तुमच्या इतकं नाही, पण छोटे मोठे गेम्स मी सुद्धा खेळू शकते. फायनली आपला हिशोब क्लिअर झालाय. ऐश्वर्या मॅडम, आपल्याला एकमेकांची गरज आहे. आणि जिच्यामुळे तुमचा एवढा अपमान झालाय ना सगळ्यांसमोर, तिला या घरातून बाहेर कसं काढायचं ना याचा विचार करा. खूप प्लॅनिंग केलंय मी माझं टार्गेट मिळवण्यासाठी. माझ्या टार्गेटच्या आडवं कोणी आलं तर त्यालाच आडवं करेन मी. आणि जिच्यामुळे हे सगळं घडलंय त्या मूर्ख मुलीला हे सगळं खूप महागात पडणार. नाही सोडणार मी तिला, नाही सोडणार. इठ्ठेला, त्याच्या भक्ताला माहित नसतंय त्याच्या देवानं त्याच्यासाठी काय लिहून ठेवलंय ते. तुझं बराबर लक्ष असतंय तुझ्या भक्तावर. एकदम बरोबर बोललात बरं. विठ्ठला, तुझी कृपा झाली आणि तुझ्या सावलीला वय तुझ्या सावलीला तू सुखरूप घरी आणलंस. आणि इतक्या वर्षाची भक्ती फळास आली बघ, फळास आली. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. सावली, सावली, सावली,
सावली. कुठे होतीस पोरी? सावली, आणि अगं हे घर सोडूनच जायचं होतं तर आपल्या घरी का नाही आलीस? हक्काने यायचंस. आणि इतके दिवस कुठे होतीस, कशी होतीस, काय खात होतीस? तुम्ही शांत व्हा, मी बरी आहे आता. तू कशाला आलायस इथे? योग, तिलोत्तमा मेंदळे योग. योग असे असतात ना की या घरापासून मला लांब राहवतच नाही. तुझं काहीच काम नाहीये ते तुझं. जाणार आहे, इथे राहण्याची इच्छाही नाही कोणाची. पण माझ्या मुलीची जी काय अवस्था झाली आहे ना, ती तुम्हा सगळ्यांमुळे झाली, लक्षात ठेवा. तुझी मुलगी या मानलेल्या नात्याच्या आडून आमच्यावर चिखलफेक करायची नाही. जगन्नाथ, ऐका ना, सावली सुखरूप घरी परत आली आहे. आमच्या घरातही सगळं ठीक आहे. आणि तसंही आमच्या घरात ठीक असू दे किंवा नसू दे, तुमचा याच्याशी काही संबंध नाही. सोनिका, संबंध नाही. कसं नाही, लेक आहे माझी या घरात. तोपर्यंत माझा संबंध येणार जोपर्यंत माझी लेक या घरात आहे. कळलं? जगन्नाथ, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही. या तुम्ही. चंद्रकांतजी, या घरात काही चांगली माणसंही आहेत. त्यांच्या चांगुलपणाची अपेक्षा होती, पण तिथेही घोर निराशा झाली. माझ्या मुलीला घराच्या बाहेर काढलं गेलं. तिला कायमचं या घराच्या बाहेर ठेवायचं याचे प्रयत्न सुरू होते. तिच्यावर चोरीचे आरोप झाले. तेव्हा तुम्ही शांतपणे सगळं बघत उभे होतात, सहन करत उभे होतात. याच्याबद्दल वाईट वाटतं. शेवटी हाती काय आलं? माझी मुलगी सात्विक आहे, निरागस आहे, हेच समोर आलं की नाही? आणि काय तिलोत्तमा मेंदळे, इतकं मोठं एम्पायर उभं केलं तुम्ही, रूपम कॉस्मेटिक, पण साधी माणसं ओळखता नाही आली. येणार कशी म्हणा? डोळ्यावर जी अहंकाराची, द्वेषाची जी काही पट्टी बांधून ठेवली आहे, माणसं दिसणारच नाही तर ओळखायचा प्रश्नच येत नाही का? जगन्नाथ, कसं वाटलं मी जगन्नाथ म्हटलं तुम्हाला? थोडं मागे व्हा माझ्या आईपासून थोडंसं. नाही, इतके दिवस मानसन्मानच देतो तुम्हाला, जगन्नाथजी जगन्नाथजी असं म्हणून. का माहिती? कारण माझ्या आईचे संस्कार आहेत म्हणून. या कुटुंबाचे माझ्यावर संस्कार आहेत म्हणून मी शांतपणे तुमच्याशी बोलत आलोय. तुमची रियालिटीच वेगळी आहे, मला नाही समजणार. मला सांगा, समजा एक बाहेरची व्यक्ती तुमच्या घरात आली आणि तुमच्या बायकोबद्दल वाटेल ते बोलून गेली, तुम्ही ऐकून घ्याल का? मग तुम्हाला अशी का अपेक्षा आहे की मी आणि माझ्या घरच्यांनी तुमचं ऐकून घ्यावं? तुम्हाला माझं जे काय करायचं ते करा ना, एकदाच करा. माझ्या आईचा अपमान नाही करायचा. माझ्या आईचा अपमान केलात ना तुम्ही जगन्नाथजी. सावलीला बापासारखं प्रेम करताना सन्मान करतो मी त्याचा. पण याचा अर्थ असा नाही की आमची फसवणूक तुम्ही जी केली आहे ना ती बरोबर होती. अंत नका हो बघू माझा, प्लीज निघा. कसं आहे ना,
काळजी घे. तू का बोललास मध्ये? काय झालं? काय व्हायचं राहिलंय आता मला सांग. हं? ही पोरगी माझ्या घरात माझ्या उरावर येऊन बसली. माझी इच्छा नसताना. तुला चांगलंच ठाऊक आहे ही पोरगी मला अजिबात आवडत नाही, तरी सुद्धा आत्ता सुद्धा ही माझ्या समोर आहे. पण तुम्ही काहीच करत नाहीयेत त्याबद्दल. तुम्ही आहात ना माझ्या घरचे. तुम्ही सगळेजण या पोरीच्या बाजूनी बोलता. माझ्या बाजूनी कोणीच बोलत नाही, तू सुद्धा नाही. आणि आज जगन्नाथ तो तर बाहेरचा आहे. तो परका माणूस येऊन काय वाटेल ते बोलतो मला, आणि तुम्ही सगळे फक्त बघत बसता. अरे त्याचा काय जन्मच झालाय मला त्रास देण्यासाठी. त्याची इच्छा आहे की मी असंच रडत तडफडत जगावं. पण तुमचं काय? हा, मला माझं कुटुंब हवंय. कळतंय का तुला? मला सांग काय फरक राहिला तुझ्या आणि त्या जगन्नाथ मध्ये? तुम्ही सगळेजण माझा अंत बघताय, अंत. शांत व्हा. कुठलीच गोष्ट मी नाकारत नाहीये, पण ती कुठल्या अग्निदेव्यातून आले जरा समजून घे ना. नंतर बोलूयात ना आपण. मला नाही जाणून घ्यायचंय ती कुठल्या अग्निदिव्यातून आलीये, तिच्यावर काय दाबाळ कोसळलंय, ती कशातून गेलीये, ती निर्दोषी आहे, ती पापी आहे. मला तिच्याबद्दल काय ऐकूनच घ्यायचं नाहीये. तुमच्या या सगळ्या कृत्यांमुळे ना मला काहीही मिळत नाहीये. माझा काहीच फायदा होत नाहीये. मला फक्त माझं कुटुंब हवंय. माझं कुटुंब द्याल मला? हा, अगदी साधं सरळ सोपं आयुष्य होतं माझं. प्रेमळ कुटुंब होतं. असं नव्हतं की आपल्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स नव्हते, काही संघर्ष नव्हते, असं नव्हतं. पण आपण सगळे एक होतो. आपण सगळ्या प्रॉब्लेम्सना एकत्र सामोरं जायचो. आठवतंय का तुम्हाला? ती कुठे गेली माझी माणसं? हा, तू विचार ना तुझ्या मनाला. हे सगळं कुणामुळे होतंय? या पोरीमुळे होतंय. ही जेव्हापासून आपल्या घरात आली आहे तेव्हापासून सगळे प्रॉब्लेम चालू झाले. आहे तिची लायकी? तुझी बायको म्हणून राहायची, माझ्या घरात राहायची लायकी या पोरीची आहे का? एकदा तिची बाजू समजून घे नाही. मला नाही ऐकायचं त्याच्याबद्दल. माझं काय? माझं कोण ऐकून घेणार आहे? एकदा माझ्यासाठी समजून घे. एकदा? तू तरी सुद्धा मला समजून घ्यायला सांगतोयस? काय करू शकणार आहेस तू माझ्यासाठी? माझं कुटुंब परत देऊ शकणार आहेस? मग तुला जे पटेल तेच बोलू का मी आई? हो, असं समज हवं तर. मी अशीच आहे. अगं असं बोलून कसं चालेल आई? मग काय करू? बोलू नको? ठीक आहे, हरकत नाही. तुझी इच्छा नसेल तर आजपासून मी तुझ्याशी बोलणं सोडून दे. मी जाहीर करते, आजपासून मी माझ्या सारांशी बोलणार नाही. मग तर झालं. काही म्हण, पण सावली वहिनी फायनली घरी आली ना, हे इम्पॉर्टंट आहे. हो, पण जो काय राडा झाला ना, तो लय डेंजर होता. त्याचंच टेन्शन आलंय ना रे. कधी सॉर्ट आउट होईल काय माहिती. आणि त्यात हे जगन्नाथराव, त्यांचं काय असतं मध्येच? हो,
जगन्नाथराव आहेत वाईट नाही आहेत. हां, ते वाईट वागले सत्य आहे. बरोबर आहे. पण आता मॉम जे काही बोलली ना, त्यानंतर किती दिवस ती सारंग दादाशी बोलणार नाही काही सांगता येत नाही. कारण ती तिच्या शब्दांची पक्की आहे. त्याचं टेन्शन आलंय. हॅलो, हॅलो सोहम, काय करतोय? डोक्यात तुझाच विचार, हृदयात तुझंच प्रेम आणि पाय पाण्यात. पाण्यात? हा, घराजवळ स्विमिंग पूलमध्ये पाय सोडून बसलोय. अच्छा सोहम, मला पण ना तुझ्याबरोबर असे रोमॅन्टिक मोमेंट शेअर करायला खूप आवडेल. नुसतं काय झालंय, तुला बोलायचं नाही का माझ्याशी? नाही, तसं काही नाहीये. मग तुझा मूड ऑफ आहे का? अगं, घरी सावली वहिनीवरून निजे राडा झाला. सावली? सावली सापडली नाही का अजून? अगं सापडली. व्हॉट? खरं सांगतोय? हा, सारंग दादा घरी घेऊन आला तिला. आता मी मम्मा घरी आली ना की मम्माला सांगणार आहे आधी. सोहम, मी ना तुला नंतर फोन करते. ओके, बाय. सावली वहिनी घरी आली हे कळल्यानंतर तारा काय एवढी खुश झाली? चांगलं आहे ना, भविष्यात दोघींचं पटेल. म्हणजे अरे म्हणजे ते म्हणतात ना, जावा जावा बहिणी बहिणी. चांगलं आहे ना, कॅरी ऑन. भांड्याला भांड चांगलं आहे. ए बबलू, काय भांड्याला भांड? मॉम, आत येऊ? नो. ऐश्वर्या, आय सेड नो. माझं ऐकून तरी घ्या, मला काय म्हणायचं. ऐश्वर्या प्लीज, मला तुझ्याशी अजिबात मला कुणाशीच बोलायचं नाहीये. प्लीज गो. मॉम, मला मान्य आहे, मला माझ्याकडून चूक झाली. पण मॉम, माझ्याकडे दुसरा ऑप्शनच उरला नाही कोणता. मी सारंग समोर तुमचा त्रागा पाहिला, पण त्या मुलीच्या येण्याने सगळं स्पॉइल झालं. मॉम, मला ती मुलगी या घरात अजिबात नकोय. मला नाही आवडत ती. आणि तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी, तुम्हाला खुश करण्यासाठी मी हे सगळं केलं. मॉम, तुम्हाला आधीसारखं हॅपी राहता येईल, तुम्हाला खुश बघता येईल, म्हणून मी हे सगळं केलं. मॉम, म्हणून केलं मी. पण हे सगळं करण्यात माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मॉम, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. ऐश्वर्या, मला माहितीये तुला माझी खूप काळजी आहे. या घराची काळजी आहे तुला. आपल्या घराच्या हिताचा नेहमी तू विचार करतेस, पण हा मार्ग नाहीये ग. आणि तिलोत्तमा मेंदळे कधीच चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही. पण मॉम, तुम्हाला काय वाटतं, ती मुलगी काय साधी सरळ आहे? किती इरिटेटिंग आहे ती मूर्ख मुलगी. जाऊ दे, तिचा नको विचार करूस तू. तिच्या कर्मांची शिक्षा तिला मिळणारच आहे. पण आपण आपली तत्व कधीच सोडायची नसतात. मला प्रॉमिस कर, यापुढे काहीही चुकीचं करणार नाहीस ज्याच्यामुळे तुझी मान खाली जाईल. प्रॉमिस मी. हो मॅम, रिअली सॉरी. पुन्हा असं काही कधीच करणार नाही. आय एम सॉरी. हो, आय एम रिअली सॉरी. थँक्यू. थँक्यू सो मच. आता मी इतकी काळजी घेईन की माझी एकही चूक पकडली जाणार नाही. पण त्या मूर्ख मुलीला मी या घरातून नक्की बाहेर काढून राहणार म्हणजे राहणार.